अमळनेर शहरातील प्रताप मिल कंपाऊंड गट नंबर 228 राका पार्क येथील ओपन पेस समोरील आजूबाजूच्या रहिवाशांना ड्रेनेजची व्यवस्था करण्यात यावी। प्रताप मिल कंपाऊंड गट नंबर 228 राका पार्क येथील ओपन पेस समोरील व आजूबाजूच्या रहिवाशांना ड्रेनेजची व्यवस्था 2011 पासून ते अद्यापपर्यंत करण्यात आलेली नसल्याने त्यांना त्यांच्या परीने प्रत्येकाने शोष खड्डा करून व्यवस्था केली, परंतु आता त्या भागातील रहिवाशांना शोष खड्ड्यात ड्रेनेजचे पाणी मुरत नसल्याने व नवीन शोष खड्डा करण्यासाठी जागाच नसल्याने ड्रेनेजच्या पाण्याचा निचरा होत नसल्याने तेथील वास्तव्यास असलेल्या नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे। नगरपालिकेत आधी असलेले मुख्य अधिकारी सरोदे यांना लेखी प्रत्यक्ष भेट देऊन त्यांनी बांधकाम अभियंता दिगंबर वाघ यांना प्रत्यक्ष पाहणी व सर्वे करण्यासाठी पाठवले होते। त्यांनी तसा अहवाल देखील प्रशांत सरोदे यांना सादर केला होता। आता कार्यरत मुख्य अधिकारी यांना देखील प्रत्यक्ष भेटून विनंती करून पालिकेतील अधिकारी व कर्मचारी हे स्वतः येऊन पाहणी करून गेले। 2-3 दिवसात कामाला सुरुवात होईल असं सांगितलं, पण अद्यापपर्यंत त्या अवस्थेत गटारींची व्यवस्था झालेली नाही। नगरपालिकेकडून व्यवस्था होत नसेल तर आम्ही नगरपालिकेला भरलेला घरपट्टी कर आमच्याकडून वसूल केला आहे त्या दिवसापासून परत करावा, जेणेकरून त्यातून आम्हाला आमची समस्या कायमस्वरूपी सोडवण्यास मदत होईल। नाहीतर ड्रेनेजची समस्या कायमस्वरूपी आपल्या पातळीवर पावसाळा सुरू होण्याआधीच सोडवावी अशी नागरिकांनी मागणी केली आहे। वास्तव्यास असलेल्या दिवसापासून प्रत्येकाने कमीत कमी 2 ते 3 वेळा शोष खड्डा करून आतापर्यंत ड्रेनेजची व्यवस्था केली होती, पण आता शोष खड्ड्यात पाणी मुरले जात नसल्याने प्रताप मिल कंपाऊंड येथील रहिवाशांची समस्या दिवसेंदिवस वाढत आहे। रोड बनवलेले देखील व्यवस्थित बनवले नाहीत, बनवल्यानंतर एकाच महिन्यात रेती व खडी निघत आहे। रोड व गटारी नवीन करून त्वरित आमच्या समस्या सोडवण्यात याव्यात, अन्यथा आमची समस्या न सुटल्यास आम्ही नगरपालिकेसमोर आंदोलन करण्याची वेळ येईल अशी भावना प्रताप मिल भागातील नागरिकांनी व्यक्त केली आहे। लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी नूर खान। ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच बेल आयकॉनवरती क्लिक करा।